हॅलो, गुड इव्हिनिंग. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. तर तुम्हाला टायटल वरनं दिसलंच असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे द बायोलॉजी गुरु. ठीक आहे. तर बघा, आजच्या टॉपिक मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, इन्फॉर्मेशन ऑफ एक्झाम. आपल्या या जॉईंट CSIR UGC नीट JRF ही जी एक्झाम असणार आहे, जी आता सध्या जून 2024 मध्ये घेतली जाणार होती, पण ही एक्झाम पोस्टपोन झाली आहे काही कारणासाठी. पण ही एक्झाम नंतर पण येणार आहे. म्हणून जे काही नवीन नवीन स्टुडंट्स असतील, जे MSc फर्स्ट इयर मधून सेकंड इयर मध्ये गेले असतील, काही स्टुडंट BSc ला असतील, BSc 1, 2, 3 मध्ये असतील, त्यांच्यासाठी एक आपण व्हिडिओ घेऊन येतोय की ह्या एक्झामची माहिती काय असणार आहे. जसं की इन्फॉर्मेशन ऑफ एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे तो पण आपण डिस्कस करणार आहे. कुठकुठले बुक्स जे काय असणार आहे ते आपण रेफर करायचे या ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, किंवा बुक्स क्रॅक म्हणजे रेफर करायचे का नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बुक्स कोणते रेफर करावे का नाही करावं, नंतर बुक्सची नावं काय असतील, कुठल्या ऑथरचं बुक असेल, हे पण याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे जरासं. नंतर हाऊ MSc स्टुडंट्स कॅन पास दिस एक्झाम. आता जे स्टुडंट MSc बॉटनी करतायत, MSc झुलॉजी करतायत, MSc मायक्रो करतायत, MSc बायोकेमिस्ट्री, व्हॉट एव्हर जे काही MSc एन्व्हायरमेंटल सायन्स करतायत, म्हणजे कोणी MSc फिजिक्स करतंय, कोणी MSc फिजिक्स आणि बायोकेमिस्ट्री करतंय, ते त्यांच्यासाठी ही जी एक्झाम असणार आहे ती कशी असणार आहे. आणि बाकीचे जे काही नावं घेतली होती, बॉटनी, झुलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, बायोकेमिस्ट्री असणार आहे, नंतर मायक्रोबायोलॉजी आहे, त्यांच्यासाठी एकत्रित लाईफ सायन्स म्हणजे CSIR UGC नीट JRF इन लाईफ सायन्स असं असणार आहे. पण केमिस्ट्री वाल्यांसाठी जे काय असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे बघा, हाऊ टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. म्हणजे ह्या एक्झाम बद्दल काहीच माहित नाही, पण ह्या एक्झामची माहिती काय काय असणार आहे आणि कसं आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा, एक्झाम बद्दल माहिती बघूया आपण काय. आता हे व्हॉट इज CSIR UGC. CSIR म्हणजे काय, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. हे असणार आहे CSIR चा फुल फॉर्म. UGC चा तर तुम्हाला माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. हे जे दोन इंडियामधले महत्वाचे इन्स्टिट्यूट आहेत, हे दोन इन्स्टिट्यूट एकत्र येतात आणि हे CSIR UGC नेट JRF एक्झाम कंडक्ट करतात. जर त्या वर्षी म्हणजे ही एक्झाम 2 वेळा घेतली जायची, पण कोरोना पासून काय झालं की ही एक्झाम कधी कधी वर्षामध्ये एकदाच घेतली जायला लागली, कधी कधी या वर्षामध्ये म्हणजे कधी कधी वर्षामध्ये एकदा पण झालेलं नाही. मग काय केलं की जूनची एक्झाम डिसेंबर मध्ये त्यांनी एकत्रित केली, किंवा काही वेळा डिसेंबरची एक्झाम जून मध्ये त्यांनी एकत्रित केली, असं पण केलेलं आहे. पण मोस्टली कोरोनाच्या आधी काय व्हायचं की ही एक्झाम वर्षातून 2 वेळा कंडक्ट केली जायची. आणि आता नेट म्हणजे काय की नेट म्हणजे बघा, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट. आणि चौथा आहे JRF. म्हणजे काय, JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप. असे हे 4 फुल फॉर्म तर आपल्याला माहित झाले. त्याच्यावरून आपल्याला असं समजू शकतं की हे 2 इन्स्टिट्यूट आहेत, ही एक्झाम आहे आणि हे क्वालिफिकेशन आहे. तर हे सांगितल्याप्रमाणे वर्षातून 2 वेळा एक्झाम कंडक्ट केली जायची.
आता काय झालंय की ह्या एक्झाम बद्दल अजून थोडंसं बोलायचं म्हणजे सांगतो तुम्हाला की ही एक्झाम एकदम म्हणजे ह्या एक्झामसाठी जेव्हा तुम्हाला MSc पार्ट 2 ला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही इलिजिबल असता. म्हणजे MSc पार्ट 1 जर तुम्ही सध्या देत असाल तर तुम्ही इलिजिबल नाही, पण जेव्हा MSc पार्ट 2 ला जाता तेव्हा तुम्ही इलिजिबल आहे. आणि MSc पार्ट 2 झालेले जे काही स्टुडंट्स असतील सगळे ते पण ह्या ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल असतात. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण बघूया एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. ठीक आहे, आता एक्झाम पॅटर्न बघूया. आणि ही जी एक्झाम असणार आहे ना, 5 म्हणजे वेगवेगळे, आता ही एक्झाम जे केमिस्ट्री करतायत MSc केमिस्ट्री करतायत त्यांच्यासाठी असणार आहे CSIR UGC नेट JRF इन केमिकल सायन्स. जे फिजिक्स आहे त्यांच्यात फिजिकल सायन्स. नंतर जे आता बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स हे करतायत त्यांच्यासाठी असणार आहे लाईफ सायन्स. ज्यांचा सब्जेक्ट जिओलॉजी वगैरे आहे ना, जिओलॉजी ओशनोग्राफी त्यांच्यासाठी आहे केमिकल, फिजिकल, लाईफ सायन्स, अर्थ सायन्स. आणि 5 आहे, एक मिनिट, सो जी 5 नंबरची असणार आहे ती बघा कोणत्या फील्ड मध्ये असणार आहे. 5 फील्ड मध्ये ही एक्झाम होणार आहे. जसे की आता आपण बोललो एक फील्ड मला जरा बघावं लागेल. हा, ओ हे एक्झॅक्टली, एक आहे मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिकल सायन्स. बघा या 5 फील्ड मध्ये घेतले जाणार आहे. त्यामुळे हे बाकीच्या फील्ड बद्दल न बघता आपण आता फक्त या फील्ड बद्दल बघणार आहे, जे काय असणार आहे लाईफ सायन्स. लाईफ सायन्स मध्ये काय काय ते मी तुम्हाला आता सांगितलंय. जे सध्या MSc परस्यू करतायत किंवा जे MSc पार्ट 2 मध्ये सध्या शिकत आहेत, बॉटनी, झूलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, हे सगळे जे आहेत ते लाईफ सायन्सची एक्झाम देऊ शकतात. आता नेट, CSIR UGC नेट JRF एक्झाम इन लाईफ सायन्स. ठीक आहे, आता हे झाली एक्झामचं इन्फॉर्मेशन. आता अजून याच्यामध्ये ऍड करायचं झालं तर म्हणजे जेव्हा आता सगळ्यात आता आपण बोलूया, ठीक आहे, थोडस ऐकून घ्या की जेव्हा तुम्ही MSc पार्ट 2 कंप्लीट करताय, MSc पार्ट 2 कंप्लीट किंवा MSc पार्ट 2 ला तुम्ही असताना सुद्धा तुम्ही एक्झाम सेंटर वरती जाऊन ही एक्झाम देणार. पण एक्झाम देणार कधी, जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन द्यायला पाहिजे. नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही या एक वेबसाईट असणार यांची CSIRNTA.ac.in म्हणून यांची एक एक्झाम आहे, सॉरी एक वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती जाणार तुम्ही, एक्झाम चा फॉर्म रजिस्टर करणार, एक्झाम फॉर्म भरणार, फॉर्म फिल झाल्यानंतर तुम्ही फी पे करणार आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला काय येणार, हॉल तिकीट येणार. हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही एक्झाम दिला. एक्झाम दिल्यानंतर तुम्ही एक्झाम पास पण झाला. आता तिथून पुढे काय, हे सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन असतोय की तिथून पुढे काय करायचं. तर एक्झाम तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही JRF पण पास झाला तर तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला PhD ला ऍडमिशन घ्यावं लागतं. तर त्याचा एक कालावधी असतो. तुम्ही एक्झाम पास झाल्यापासून ते 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला काय करतं की PhD ला ऍडमिशन घ्यायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही PhD ला ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला म्हणजे JRF जी फेलोशिप असेल ते मिळायला तुम्हाला चालू होते. म्हणजे आता तुम्हाला बोलायचं झालं तर ऑन एन एव्हरेज ही जी फेलोशिप असते, जी फेलोशिप असणार आहे ते आपल्याला 5
इयर साठी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे UGC कडून किंवा CSIR कडून आपल्याला फेलोशिप 5 इयर साठी दिली जाणार आहे. पण तुम्हाला एक माहित आहे का की पहिले जे 3 इयर्स असणार आहेत 1 to 3 इयर्स ते असणार आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि 4 and 5th जो इयर असणार आहे त्यासाठी असणार आहे SRF दॅट इज सिनियर रिसर्च फेलोशिप. ठीक आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सिनियर रिसर्च फेलोशिप याच्यामध्ये फरक आहे. तर याच्यामध्ये फरक फक्त एवढाच की अमाऊंटचा फरक आहे. JRF मध्ये काय असतं की तुम्हाला फेलोशिपची अमाऊंट 37,000 पर मंथ असते. ठीक आहे. आणि SRF मध्ये फेलोशिपची अमाऊंट होते 42,000 पर मंथ. आता याच्यामध्ये प्लस याच्यामध्ये काय असतो HRA आणि याच्यामध्ये पण असणार आहे HRA. आता HRA म्हणजे काय होम रेंट अलाउन्स. आता म्हणजे होम रेंट अलाउन्स म्हणजे काय आहे की ऍक्च्युली तुम्हाला जर ही फेलोशिप घ्यायची असेल तर तुम्हाला तुम्ही नॉन हॉस्टेलर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही हॉस्टेलला तुम्हाला राहता येत नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागतं की बाहेर तुम्हाला रूम वगैरे घेऊन राहायला लागणार आहे. तर त्यासाठी जो रेंट असतो तो रेंट सुद्धा आपल्याला इकडून मिळणार आहे दॅट इज HRA होम रेंट अलाउन्स. तर याचा पर्सेंटेज असतं का नाही तुमच्या फेलोशिपच्या कुठं तरी 18% असतंय कुठं 20% असते असं पर्सेंटेजवर असते. मग हे जर अमाऊंट किती होते बघा 7,560 अमाऊंट होते. ठीक आहे 7,560. तर हे प्लस हे म्हणजे जवळजवळ 49,560 एवढं तुम्हाला पर मंथला मिळतं जेव्हा तुम्ही SRF ला असता तेव्हा. हे प्लस हे 18%. पण आता तुम्ही याचं कॅल्क्युलेट करून तुम्ही लक्षात ठेवा की पहिल्या 3 वर्षी काय अमाऊंट मिळत असेल आणि 4 आणि 5th इयर साठी काय मिळणार आहे. ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर एवढी सगळी अमाऊंट तुम्हाला फेलोशिप म्हणजे तुम्ही ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला PhD ऍडमिशन घेतल्यानंतर जॉईनिंग रिपोर्ट वगैरे द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही CSIR द्वारे UGC मिळाले असेल किंवा UGC द्वारे तुम्हाला CSIR द्वारे तुम्हाला JRF मिळाले असेल तर CSIR ला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागणार. UGC द्वारे जर तुम्हाला JRF मिळाले असेल तर तुम्हाला UGC ला कॉन्टॅक्ट करायला लागणार. त्यांचे पोर्टल आहेत त्या पोर्टलवरती तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला जॉईनिंग रिपोर्ट दिल्यानंतर ज्याच्यावरती युनिव्हर्सिटीची तुमचे काय असणार युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीचा जॉईनिंग रिपोर्ट असणार आहे त्याच्यावरती तुमच्या रजिस्ट्रारची HOD ची तुमच्या गाईडची सगळ्यांची सही असणार आहे. त्याद्वारे हा रिपोर्ट इकडे प्रोव्हाइड केला जाणार CSIR आणि UGC कडे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे तुम्हाला JRF हे ऍक्टिव्हेट केली जाते. ठीक आहे. तर पहिले 3 वर्ष समजलं तुम्हाला 37,000 प्लस HRA नंतर पुढच्या 2 वर्षांसाठी 42,000 प्लस HRA जो की 18% असणार आहे. कुठल्या सिटीमध्ये म्हणजे भारत सरकारनं XYZ असं सिटीचं काय केलंय डिवायडेशन केलंय सिटी डिवाइड केल्या त्याच्यामध्ये तुमची सिटी कुठल्या X मध्ये बसते Y मध्ये बसते का Z मध्ये बसते त्यानुसार हे पर्सेंटेज काय होतं डिफरंट होतंय. ठीक आहे. तर इथपर्यंत आहे हे फेलोशिपच्या अमाऊंट आणि त्यानंतर तुम्हाला ऍक्टिव्हेट कशी करायची ते पण सांगितलं. तुम्हाला PhD ला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे फेलोशिप ऍक्टिव्हेट होते. पण काही जणांचा समज असतो की नाही JRF एक्झाम हे पास झालं की आपोआप फेलोशिप मिळते असं नाही आहे. तुम्हाला PhD ला ऍडमिशन घेऊन तुम्हाला PhD सबमिट करावी लागते. म्हणजे सबमिट करत असतानाच फेलोशिप मिळते पण ऍडमिशन घेणं पहिली ही महत्वाची स्टेप आहे फेलोशिप ऍक्टिव्हेट करण्यासाठी. ठीक आहे. इथपर्यंत आहे थोडीशी माहिती अजून एक्स्ट्रा माहिती. अजून हे महत्वाचं सांगायचं होतं की तुम्हाला काय की जेव्हा ही तुम्ही काय करता ही फेलोशिप तुम्ही जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हेट करता तर तुम्हाला पर मंथ काय करावं लागतं की एक कंटिन्युएशन रिपोर्ट तयार करावा लागतो ज्याच्यामध्ये तुमचं प्रोग्रेस काय आहे तुम्ही PhD करताय किंवा तुम्ही या पर्टिक्युलर पिरियड मध्ये किती काम केलं काय काम केलं याचा एक रिपोर्ट बनवून त्याच्यावरती तुमचे HOD तुमचा गाईड आणि रजिस्ट्रारची सही असते आणि असा रिपोर्ट तिकडे वरती सेंड झाल्यानंतर CSIR ला किंवा UGC ला सेंड झाल्यानंतरच ती फेलोशिप जमा होते. म्हणजे ऍक्टिव्हेट केली
तर आपोआप फेलोशिप येत राहील असं पण नाही. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात हे ठेवा की तुम्हाला वेळोवेळी तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट हे सबमिट करावे लागतात. हे कंपल्सरी आहे आणि सबमिट जर झाले नाहीत तर फेलोशिप ही टर्मिनेट पण होऊ शकते. तुम्हाला मग 6 मंथली रिपोर्ट असणार, इयरली रिपोर्ट असणार आणि 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला JRFचं SRF मध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागतं. तर कन्व्हर्जन करण्यासाठी मग तुम्हाला नंतर तुमचे गाईड, HOD, तुम्ही स्वतः आणि एक एक्सटर्नल रेफरी असतो. तर त्या एक्सटर्नल रेफरी या सगळ्यांची एक काय केली जाते मीटिंग 3 मेंबर असेसमेंट कमिटी फॉर्म केली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही 3 वर्षात जेवढं काय काम केलंय त्याचं असेसमेंट केलं जातं. त्याच्यावर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं आणि तरच काय केलं जातं की तुम्हाला अलाव केलं जातं JRFचं कन्व्हर्जन SRF मध्ये करण्यासाठी. आणि JRFचं कन्व्हर्जन SRF मध्ये करणं म्हणजे काय तुम्हाला माहिती की फेलोशिपची अमाऊंट वाढते. अल्टिमेटली फेलोशिपची अमाऊंट वाढली की तुम्हाला HREची अमाऊंट वाढणार आहे. आणि प्रोव्हाइडेड सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा 1 to 3 इयर मध्ये तुम्हाला इयरली 12,000 रुपये 12,000 रुपये काय मिळणार आहे तुम्हाला कंटिंजन्सी मिळणार आहे. कंटिंजन्सी मिळत असते. आणि 4 आणि 5th इयर मध्ये इयरली तुम्हाला 25,000 काय मिळत असते कंटिंजन्सी मिळत असते. आता हे कंटिंजन्सी म्हणजे काय आहे की हे फेलोशिप आणि HRA सोडून वेगळी अमाऊंट आहे. आता UGCचा जो पोर्टल आहे त्याच्यावरती तुम्हाला 12,000 डिवायडेड बाय 4 इट इज इक्वल टू 3,000 3,000 3,000 3,000 3,000 असं 4 टप्प्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअन्सी अमाऊंट मिळते 3 महिन्यासाठी. तर तुम्हाला त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला जे काही स्टेशनरी लागणार आहे त्याचे जे काही बिल असतील ते तुम्ही कलेक्ट करून ठेवायचे. ते तुमच्या नावानं असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे महत्वाचं की त्या GST बिल असतील तर ते ठेवा. GST बिल असतील तर त्याच्यावर तुमचं नाव पाहिजे. नसेल तरी पण चालू शकते. आणि मग हे जे काही बिल असतील तर त्याची अमाऊंट आहे 3,000. तर 3,000 पेक्षा अमाऊंट जर कमी असली तर तुम्हाला कंटिन्युअन्सीचे पैसे येत नाही. पण 3,000च्या वरती तुमची किती का असणार 3,000च्या वर समजा 1 रुपया पण जास्त आहे 3,001 आहे तरी पण तुम्हाला 3,000 मिळणार. म्हणून कमी असणं गरजेचं नाही, जास्त असले तरी चालेल. आणि जेव्हा इयरली 4th आणि 5th इयर साठी 25,000 मिळणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे 25,000 कसे डिवाइड केले ना 6,250 परत नंतर 6,250 नंतर तिसऱ्या वेळेस तसं चौथ्या वेळेस तसं 4 वेळा. तर इथं काय वेळा ना कंटिन्युअन्सीची अमाऊंट पण वाढते. मग हे कंटिन्युअन्सी तुम्हाला काही लागणारे स्टेशनरी तुम्हाला काय लागतील ग्लासवेअर्स लागतील तुम्हाला बुक्स समजा काही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक ॲपरेटस काही घ्यायचे असतील तर तो खर्च फेलोशिप वर तिकडून न घेता तुम्ही या अमाऊंट मधून पण घेऊ शकताय. पण ह्याचं प्रोव्हाइडेड दॅट सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला UGC साठी काय करायला लागते तुम्हाला आधी पेमेंट करावं लागतं स्वतः आणि नंतर त्याचे पैसे तुम्हाला कंटिन्युअन्सी मधून परत माघारी मिळतात. पण CSRच्या बाबतीत काय की तुम्ही अमाऊंट पहिल्यांदा त्यांना काय करता तुम्ही हे करावं लागतं. म्हणजे CSIRचं मला अजून नाही एवढं माहिती पण ठीक आहे. UGC तर माहित आहे कारण माझी फेलोशिप आहे ती UGC नेट JRF आहे. माझी CSIR नेट JRF नाही. ते म्हणा असं मग UGC आणि CSIR नेट JRF या दोघांमध्ये काय फरक आहे. तर फरक असा आहे की आता इयरली म्हणजे इयर मध्ये 2 वेळा एक्झाम होते. तर एक एक्झामला किती फॉर्म येतात समजा 1.5 लाख फॉर्म आले 2 लाख फॉर्म आले तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये काही पर्सेंटेज मध्ये नंबर तर आता समजा 4% ऑफ नंबर ऑफ फॉर्म्स किंवा 2% नंबर ऑफ फॉर्म्स म्हणजे किती रजिस्ट्रेशन झालेत आणि किती जणांचे फॉर्म आल्यात आणि किती फॉर्म आल्यानंतर किती जण एक्झामला बसले हे सगळं कॅल्क्युलेट करून CSIR सेपरेटली आणि UGC सेपरेटली विद्यार्थ्यांना JRF प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. म्हणजे समजा आता 40,000 विद्यार्थी किंवा 4,000 विद्यार्थी काय बसले एक्झामला बसले 4,000 विद्यार्थी बसले तर समजा UGC आणि CSIR ठरवलं की 4% लोकांना काय किंवा 10% लोकांना काय द्यायचं आपल्याला JRF द्यायचे. तर 400 लोकांना सिलेक्ट केला टॉपचे जे 400 असणार त्या सगळ्यांना काय केलं पहिले जे 200 आहेत त्यांनी UGC कडे दिले जातील
200 ते 400 असतील ते CSIR कडे दिले जातील. असं नंबर ऑफ स्टुडंट्स हु हॅव गॉट द JRF दे आर डिवायडेड इंटू 2 इन्स्टिट्यूशन्स. CSIR आणि UGC या दोघं वाटून घेतात आणि काही जणांना UGC फेलोशिप देणार, काही जणांना CSIR फेलोशिप देणार, असं असते. त्यामुळं तुम्हाला तसं तुम्हाला तुमच्या अवॉर्ड लेटर वरती मिळतं. अवॉर्ड लेटर म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा एक्झाम पास होता तर थोड्या दिवसांनी तुम्हाला एक ई सर्टिफिकेट असतं, म्हणून ते ई सर्टिफिकेट तुम्हाला CSIRNTA.ac.in वरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागतं. ते तुमचं अवॉर्ड लेटर ते तुम्हाला कायम लागणार असतंय पुढे. तर अशा प्रकारे CSIR JRF आणि UGC JRF असे दोन फरक आहे. फरक अमाऊंटचा काही फरक नाही, अमाऊंट जे असणार आहे ती सेमच असणार आहे, पण या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की इन्स्टिट्यूशन कोणतं देतंय JRF त्याच्यावरनं CSIR JRF और नेट JRF असं फरक आहे. ठीक आहे, समजलं. आता पुढचं आहे की अजून काय सांगायचं होतं याच्यामध्ये. हा, सगळं इथपर्यंत बोललोय आपण. आता बघा, आता एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे. तर एक्झामचा पॅटर्न अगदी सोपा आहे, तुम्हाला माहित आहे. 3 भाग केले जातात एक्झाम मध्ये, A, B, C. A पार्ट, B पार्ट आणि C पार्ट. A पार्ट मध्ये जे काही क्वेश्चन असतील 1 to 20, 20, 75 क्वेश्चन्स इथं बघायला मिळतील तुम्हाला. इथं 20 to 75 किती असतात, एक मिनिट. ए पार्ट मध्ये जे काही क्वेश्चन्स असतील, एक क्वेश्चन इथला 2 मार्क्स साठी असतो. म्हणजे इथं असतात 20 क्वेश्चन्स, 20 क्वेश्चन असतात. त्या 20 मधले तुम्हाला फक्त 15 सॉल्व करायचे असतात. म्हणजे इथे किती झाले, 15 दोन्ही 30 मार्क्स. आता इथला क्वेश्चन पण 1-2 मार्क्सला असतो. ठीक आहे, पण इथे तुम्हाला 50 पैकी 35 सॉल्व करायचे असतात. 50 पैकी 35, 35 दोन्ही 70. आता इथं 70 ते 145, म्हणजे कसं, इथला एक क्वेश्चन 4 मार्क्सला असतो. इथं असतात 75 क्वेश्चन्स आणि इथं तुम्हाला सोडवायचे असतात 25. एक क्वेश्चन 4 मार्क, 25 चोक 100. टोटल किती झाले बघा, 200. समजते. ए पार्ट मध्ये 20 क्वेश्चन असणार 1 to 20. आता परत इथं असणार 21 to 50. इथं असणार आहे 21 to 70. इथं असणार आहे 71 to 145. समजते. तर 1 ते 20 मध्ये जे काही क्वेश्चन असतील त्याला ए पार्ट म्हणायचं. 21 ते 70 जे असतील त्याला बी पार्ट म्हणा, आणि 1 ते 71 ते 145 असतील ते सी पार्ट आहे. तर याच्यामध्ये 15 क्वेश्चन असणार आहेत. 15 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे मॅक्स. आणि तुम्ही 16वा एखादा क्वेश्चन जरी सॉल्व केला, म्हणजे 15 क्वेश्चन पहिले सॉल्व केले आणि 16वा क्वेश्चन एक सॉल्व केला, तर 16वा क्वेश्चन पकडला जात नाही. त्यामुळे याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही 15 क्वेश्चन सॉल्व करू शकता. 15 दोन्ही 30. बी पार्ट मध्ये 21 ते 70, म्हणजे 21 ते पहिले 35 क्वेश्चन फक्त सिलेक्ट केले जाणार पहिले. म्हणजे तुम्ही 21वा एक क्वेश्चन सोडवला, 21, 22, 23, 24, 30, 35, 40 असं पहिले जे 35 क्वेश्चन असतील ते फक्त कलेक्ट केले जाणार. 35 नंतर कुठला पण क्वेश्चन असणार तो पकडला जात नाही. 35 इथं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करू शकता मॅक्सिमम. एक क्वेश्चन आहे 2 मार्कला, 35 दोन्ही 70. आणि सी पार्ट मध्ये आपल्याला भरपूर म्हणजे 75 ऑप्शन्स आहेत, पण 75 मध्ये मॅक्सिमम फक्त 25 क्वेश्चन सॉल्व करू शकता. 25 आणि एक क्वेश्चन आहे 4 मार्कला, 25 चोक 100 असं 200 मार्क आहे.
तर तुम्हाला ए पार्ट आणि बी पार्ट मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन बरोबर आला तर 2 मार्क्स, पण जर तुमचा एक क्वेश्चन बरोबर आला आणि एक क्वेश्चन तुमचा चुकला तर तुमचा ह्या चुकलेल्या क्वेश्चन साठी तुमचं 0.5% काय केलं जातं, रिड्यूस केलं जातं. म्हणजे हाफ ऑफ द मार्क्स काय केले जाते, कॅन्सल केलं जाणार. मग समजा तुम्हाला एक क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळाले, पण एक क्वेश्चन तुमचा चुकला त्यामुळे काय करणार, तुम्हाला एकच मार्क मिळणार. ह्या 2 मधला सुद्धा एक मायनस केला जाणार. ठीक आहे, असं आहे. हाफ 0.5% इथं बघायला मिळतं, 0.5 इथं बघायला मिळतं, आणि इथं एक क्वेश्चन बरोबर आला तर 4 मिळतात, पण एक चुकला तर 0 मिळणार. पण हे जे बरोबर आले त्याला म्हणायचं 0.75% काय केले जाणार तुमचे चूक, म्हणजे 0.75 तुमचे मार्क्स काय केले जाणार, कट केले जाणार. अशा प्रकारे. तर तुम्हाला किती मिळतील बघा इथं, म्हणजे 4 क्वेश्चन बरोबर आले तर तुमचे किती मार्क मिळतील, 16 होतील. पण तुमचा 5वा क्वेश्चन चुकला तर ह्या 16 मधला एक मार्क कट होणार तुमचा, म्हणजे तुम्हाला 15 मार्क मिळतील. असं होणार, कळलं. एक क्वेश्चन बरोबर आलं तर 4 मार्क मिळतील, 2 बरोबर आलं तर 8 मिळतील. पण हे 2 क्वेश्चन चुकले तर ते 0 होणार, ते होणार, पण ह्या 8 मार्क मधले पण 2 मायनस होणार, 6 मार्क मिळणार तुम्हाला. आता समजा तुमचे 20 क्वेश्चन बरोबर आले तर 20 चोक 80 मार्क तुम्हाला मिळणार, पण वरचे 5 चुकले ना तर ते 5 रिड्यूस केले जाणार, म्हणजे तुम्हाला 1 मार्क, म्हणजे एक बरोबर आला तर 4 मिळतील, दुसरा जर चुकला तर त्याच्यातून एक मायनस, म्हणजे तुम्हाला टोटल तुम्हाला 4 वजा 1 म्हणजे 3च मार्क मिळणार. समजलं, असं आहे ते. म्हणजे पार्ट ए आणि बी साठी 0.5% कट केलं जाणार, सी पार्ट साठी तुम्हाला पूर्णपणे 1 मार्क कट केला जाणार आहे. 4 मार्क, म्हणजे एका क्वेश्चन बरोबर आला, एक चुकला तर चुकलेल्यासाठी बरोबर आल्यातला 1 मार्क कट केला जाणार. हे असं आहे, हे आहे एक्झामचा पॅटर्न. आता हे तुम्ही लक्षात ठेवा की एक्झामचा पॅटर्न जरी एवढा अवघड असला, निगेटिव्ह मार्किंग जरी असेल, हे निगेटिव्ह मार्किंग आहे सगळं, हे निगेटिव्ह मार्किंग जरी असेल तर हे तो एक्झाम तुम्ही क्लिअर करू शकता. तुम्हाला माहित आहे का, तर त्याच्या मागचं एक कारण आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जर त्या वर्षी एक्झामचं जे काही कट ऑफ लागतो तो कट ऑफ नियरली अबाउट कधी कधी 53%, 52%, कधी 50% असा लागतो. म्हणजे 50% म्हणजे 100 मार्क्स, इथे किती 104 मार्क्स, इथे किती 106 मार्क्स आउट ऑफ 200. तर एवढे मार्क्स घेणं खूप सोपं आहे. हे मार्क्स घेणं 100, 104, 106, कधी कधी मोस्टली कट ऑफ 50%, 56, 57 असा एवढा हाय कधी जात नाही. पण एवढे मार्क्स, ते एवढे मार्क्स 55% to 60% एवढे मार्क्स तुमच्यासाठी सफिशियंट आहे क्वालिफाय करण्यासाठी, JRF क्वालिफाय करण्यासाठी. आता तुम्हाला माहित आहे, तुम्हाला JRF मिळाली तर ऑलरेडी तुम्ही काय होता, कुठल्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर साठी काय करू शकता, इलिजिबल असता ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर इंडिया हे जरी एक्झाम तुम्ही पास झाला तर ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर साठी तुम्ही इलिजिबल असता. ठीक आहे, आणि प्लस तुम्हाला JRF पण मिळते, पण JRF घेऊन तुम्ही PhD कंप्लीट केल्याशिवाय परत तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरला तुम्ही मग जाऊ शकता. कळालं. पण तुम्ही JRF न क्वालिफाय करता काय केलं की तुम्हाला थोडेसे मार्क्स कमी मिळाले, 45% मिळाले, किंवा समजा म्हणजे जे काही कट ऑफ JRF साठी लागलाय, म्हणजे जे काही वरचे 4 आपण जसं डिस्कस केलं आता की वरचे काही स्टुडंट्स असतात त्यांना JRF दिली जाते. आता जे थोडेसे खालचे राहतात त्यांना काय केलं जातं, त्यांना फक्त नेट इलिजिबल म्हणलं जातं. नेट इलिजिबल म्हणजे कसं की त्यांना JRF नाही मिळणार, पण दे आर जस्ट इलिजिबल फॉर असिस्टंट प्रोफेसर. आणि आता एक नवीन शासनानं जाहीर केलंय की
नेट एक्झाम जर असेल तर तो स्टुडंट पीएचडी ला ऍडमिशन घेऊ शकतो. तो स्टुडंट पीएचडी ला ऍडमिशन घेऊ शकतो आणि पीएचडी ला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला जी त्या युनिव्हर्सिटीची रिटर्न टेस्ट असणार आहे ना, जी रिटर्न एक्झाम असणार आहे म्हणजे पेट, ती त्याच्यासाठी काय केली जाते म्हणजे कन्सिडर करणार नाही. डायरेक्टली त्या मुलाला नेट एक्झामच्या मार्क्स वरून तो डायरेक्ट पीएचडी ला ऍडमिशन घेऊ शकतो. डायरेक्ट इंटरव्ह्यू थ्रू त्याचा डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार. त्याची जी रिटर्न एक्झाम असणार आहे पेटची ती होणार नाही. अशा प्रकारे हे इन्फॉर्मेशन आहे ह्याची. एक्झाम पॅटर्न बद्दल बोललो आपण. तर 104, 100 आणि 106 मार्क घेणं कसं सोपं आहे तुम्हाला सांगतो. तर जो पार्ट 1 आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम 15 सोडवू शकता, मान्य आहे, पण तुम्ही सोडवायचे फक्त 5 पार्ट ए मध्ये. पार्ट बी मध्ये तुम्ही मॅक्सिमम सोडू शकता 35, पण माझं म्हणणं आहे की 20 to 23 एवढेच सोडवा. पार्ट सी मध्ये एक क्वेश्चन सोडायचं नाही, 25च्या 25 सगळे करायचे. ठीक आहे. आता समजा 5 मार्क्स, आता 5 क्वेश्चन सोडवले तिथं आपण. तर एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की तुम्हाला जे 20 क्वेश्चन दिल्यात पार्ट ए मध्ये, तुम्हाला हमखास असे 5 क्वेश्चन सापडतील की जे बघितल्या तुम्हाला आन्सर त्याचं माहित असेल. त्यामुळं लक्ष देऊन 1 ते 20 जे क्वेश्चन्स आहेत ते बघा आणि मग हे 5 क्वेश्चन टाका. आणि जेव्हा तुम्ही 6वा सोडवायला जाताय ना, तर 6वा जर कन्फर्म आन्सर माहित असेल तरच घाला, 7वा कन्फर्म आन्सर माहित असेल तर घाला. कारण काय होतंय की सॅच्युरेशन येतं, की आपल्याला माहित असतं की हे एक उत्तर त्याचं असू शकते, पण ते असे जे क्वेश्चन असतात ना ते 100% सोडून द्या. त्यामुळे तुम्हाला 100% ज्याचा आन्सर माहित आहे ना तेच क्वेश्चन इथं टाकायचे आणि तुम्हाला 20 मध्ये 5 मिळतील. तर हे झाले 10 मार्क्स जे की हातातले आहेत. 10 मार्क्स हातातले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, 5 क्वेश्चन मिळून जातील. पुढे जावा पार्ट बी मध्ये. पार्ट बी मध्ये गेल्यानंतर 20 to 23 करायचे आपल्याला. समजा आपण काय करूया, इथं 22 आपले बरोबर आले तर तुम्हाला मिळतील 44 मार्क्स. बरोबर आहे, 44 मार्क्स. आणि 1 एक चुकला म्हणून आपल्याला त्यातला अर्धा एक काय कमी झाला, म्हणजे इथं झाले 43 समजा. ठीक आहे, 40 मार्क्स. समजा काय करूया आपण, हाफ पर्सेंटेज मिळते. समजा इथं तुमचे 2 क्वेश्चन चुकले, समजा क्वेश्चन पार्ट बी मध्ये 21 दोन्ही किती 42 म्हणजे एक 2 क्वेश्चन चुकल्यामुळे तुमचे काय झाले, 2 मार्क्स कट झाले. 2 मार्क्स कट झाले म्हणजे इज इक्वल टू 40 मार्क्स इथं आले. आता पार्ट सी मध्ये बघा 25 क्वेश्चन मारलेत आपण, आपले तिथं 22 क्वेश्चन बरोबर आले. समजा पण 22 4 into 4 किती येणार, 88. पण मायनस किती, 3 मायनस 88 का, तर 22 चोक 88, 22 बरोबर आले, 22 चोक 88 मार्क्स मिळाले. 88 आणि वरचे 3 क्वेश्चन चुकले म्हणून 3 मार्क्स वजा. 3 मार्क्स वजा किती झाले इथं 85. तर बघा बेरीज किती होते, 85 प्लस 40 प्लस 10, 5 8 12 आणि 13 135, म्हणजे जवळजवळ हे झाले 65 म्हणजे जवळजवळ हे 135 डिवायडेड बाय 2 बेसक 12 1 15 बेसक 14.5 67.5%. हे मोर दॅन इनफ आहेत तुम्हाला, हे मोर दॅन इनफ आहेत. म्हणून नाही टार्गेट नेहमी एवढं ठेवायचं 120. 60% टार्गेट ठेवायचं, 60% पास व्हायला सफिशियंट आहेत तुम्हाला. 120 मार्क्स तुम्ही जर अशा प्रकारे तुम्ही हे जर केला, अशा प्रकारे जर तुम्ही प्लॅन केला तर एवढे 120 मार्क्स घेणं खूप अवघड नाही, सॉरी खूप सोपं आहे. त्यामुळं आणि लास्टला मी जेव्हा एक्झाम पास झालो त्या बाबतीत पण बोलूया जरा असं आपण. ठीक आहे, बघा एक्झाम पॅटर्न समजलं तुम्हाला असेल आता.
आता बुक्स बुक्स टू रेफर ऑर नॉट. तर ऍक्च्युली काय बुक्स रेफर करायला काय हरकत नाही, पण बुक्स मध्ये कसं असतं, माझं वैयक्तिक मत आहे की बुक्स मध्ये जे लिहिलेलं असतं म्हणजे रेफरन्स बुक असते, समजा तेजन जिगर आहे प्लांट फिजिओलॉजीसाठी, पी.के. गुप्ताचं जेनेटिक्स आहे, एलिमेंट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्यांचंच आहे, बी.डी. सिंगचं जेनेटिक्स आहे किंवा बी.डी. सिंगचं प्लांट ब्रीडिंग, बी.डी. सिंगचं आहे प्लांट ब्रीडिंग ते असेल, तर त्याच्यामध्ये काय की थोडीशी लँग्वेज खूप काय असते की लँग्वेज खूप हाय लेवलची आहे. त्यासाठी काय करा की बुक रेफर करा, काय हरकत नाही, पण त्याआधी एक जी गोष्ट करायची ना ती तुम्हाला सांगतो, जे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहे. हाऊ एमएससी स्टुडंट्स कॅन पास दिस एक्झाम. तर काय करायचं माहितीये का, आपल्याला जो एमएससीचा सिलेबस आहे आणि इकडे असणार आहे नेटचा सिलेबस, हे याची प्रिंट घ्या, याची पण प्रिंट घ्या आणि ह्याला कम्पेअर करा, ह्याला कम्पेअर करा आणि जे काही पॉइंट असतील ना ते साईडला लिहून घ्या. म्हणजे काय होईल की हे तुमचे पॉइंट जेव्हा तुम्ही नेट एक्झामचा अभ्यास चालू करायला म्हणजे चालू करणार नेट एक्झामचा अभ्यास, त्याच्या आधीच तुमचे हे पॉइंट एमएससी मध्ये क्लिअर होऊन जातील. आणि या पॉइंट बद्दल जे पॉइंट कॉमन आहेत त्या पॉइंट बद्दल वाचा तुम्ही या बुक्स मधून, जे वरच्या पॉइंट मध्ये डिस्कस केलेत आपण, ते बुक्स तुम्ही वरच्या पॉइंट मध्ये जे डिस्कस केलेत ते बुक्स तुम्ही घ्या किंवा त्याची ऑनलाईन प्रिंट बघा, ऑनलाईन प्रिंट मिळाली असेल तर त्याची झेरॉक्स काढा. तर ते बुक्स घेऊन हे पॉइंट जे कॉमन निघल्यात त्या पॉइंट त्या बुक्स मधून वाचा. म्हणजे काय होईल की तुमची एमएससीचा पण अभ्यास होईल, प्लस एमएससी पार्ट 1 आणि ऍक्च्युली एमएससी पार्ट 2 चा नाही, एमएससी पार्ट 1 आणि 2 चा सिलेबस दोन्ही घ्या, दोन्ही कम्पेअर करा, पॉइंट काढा जे कॉमन आहेत ते सगळे नेटच्या सिलेबस मध्ये एमएससीच्या सिलेबस मध्ये, आणि ते पॉइंट क्लिअर करायला लागा. मग काय करायचं की एक दिवस 2 दिवस 3 दिवस असं एक एक दोन दोन पॉइंट, तिसरा चौथा पॉइंट, असं एक एक पॉइंट, समजा आता फोटोसिंथेसिस हा जो कन्सेप्ट असेल तर ते शिकायला किंवा बुक मधून वाचायला, बुक रेफर करायला तुम्हाला एक 4-5 दिवस भरपूर झाले, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळी कन्सेप्ट अख्खी फोटोसिंथेसिस हा पॉइंट संपवायचा. म्हणजे तुमचा नेटचा पण अभ्यास तुम्ही एमएससी मध्ये चालू करताय आणि एमएससीचा अभ्यास पण एमएससी मध्ये चालू करताय. सो दिस इज व्हेरी व्हेरी crucial step to start and to start from the scratch. This is another point what we have covered की स्क्रॅच पासून कसा अभ्यास चालू करायचा. तर अभ्यास कसा आहे, सिंपल आहे. पहिल्यांदा नेट सिलेबस डाउनलोड करा, सिलेबस डाउनलोड करून आपला एमएससीचा सिलेबस जो आहे त्याच्यावर कम्पेअर करून जे काही पॉइंट्स मिळत आहेत ते पॉइंट्स एक एक पॉइंट कम्पेअर करून शिकायला लागा, त्याच्यामध्ये जास्त माहिती मिळवा. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा जास्त माहिती मिळवणार तर तुमचा अभ्यास ऑलरेडी यू हॅव स्टार्टेड, म्हणजे एक एक स्टेप तुम्ही पुढे जायला लागलाय, एक एक स्टेप तुम्ही पुढे जायला लागलाय. मग असंच तुम्ही एमएससी पास पार्ट 1 पार्ट 2 मध्ये असंच करा, आणि पार्ट 2 झाल्यानंतर मग काय करा की मग एक्झामचा जे पेपर आहेत किंवा ऍक्च्युली तुम्हाला ऑनलाईन पण जे एक्झामचे म्हणजे प्रिव्हियस PYQ असते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते पण तुम्हाला बघायला मिळतील, ते पण तुम्ही डाउनलोड करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर एक DM करा, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण मिळून जातील आणि याचे नोट्स असतील ते पण तुम्हाला मिळून जातील. तर या एक्झाम बद्दल तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि या आपल्या द बायोलॉजी गुरु या चॅनलवरती अशाच नवीन नवीन व्हिडिओज तयार करण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या लाईकसाठी आपण काय करूया की 50 लाईकचा गोल ठरवूया. 50 लाईक्स जर तुम्ही प्रोव्हाइड केले तर आपण अजून एका व्हिडिओसाठी किंवा आपण अजून एक एक्झाम आहे जसे की महाराष्ट्र सेट, त्या एक्झाम बद्दल आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतोय. ठीक आहे, तर आपल्या व्हिडिओसाठी लाईकचा गोल आहे 50 लाईक जर झाले कंप्लीट तर आपण याच एक्झाम बद्दल अजून एक व्हिडिओ आपण तयार करू ज्याच्यामध्ये आपण अजून डीपली या एक्झाम बद्दल बोलूया किंवा या एक्झामच्या रिलेटेड जे काही
विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स असतील किंवा कमेंट्स येतील त्याच्यावरून आपण Q&A क्वेश्चन अँड आन्सर वाला सेशन पण घेऊ शकतोय आपण. आणि कमेंट बॉक्स मध्ये एक महत्त्वाचं कळवा की तुम्हाला अशा कुठल्या एक्झाम बद्दल नवीन माहिती हवी असेल तर प्लीज कळवा की हा सर या एक्झाम बद्दल आम्हाला जरा माहिती प्रोव्हाइड करा, तर आपण त्या एक्झाम वरती आपण काय करू, व्हिडिओ तयार करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. 50 लाईकचा टार्गेट आहे आपलं पहिलं. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच चॅनलवरती तुम्हाला असं नवीन नवीन व्यवस्थित चांगले व्हिडिओ शुद्ध मराठीत तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे एक्झामच्या माहितीबद्दल. आणि आपण काय करणार आहे की हळूहळू CSIR UGC नेट हे जे आपण एक 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 पॉइंट जे की चॅप्टर असणार आहेत, 12 चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर मधला एक एक पॉइंट तो पण आपण कव्हर करायला चालू करणार आहे आता. त्यामुळं त्याच्या बाबतीत जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर बेल आयकॉनला पटकन दाबून तो ऑल वरती सेट करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा या युट्यूब चॅनलवरती आपल्या नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येऊन जाईल. तर मला वाटतंय अजून काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण सगळे पॉईंट कव्हर केलेत. इन्फॉर्मेशन ऑफ एक्झाम, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, बुक्स कसं रेफर करायचे, काय करायचं, MSc चे स्टुडंट कसे एक्झाम पास होऊ शकतात हे बोललो, आणि स्क्रॅच पासून कसं स्टार्ट करायचा ही एक्झाम अभ्यास करण्यासाठी. तर ठीक आहे, नमस्कार, थँक्यू, आभारी आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सशी. ठीक आहे, थँक्यू.